अशोक खरातनं केलेल्या लैंगिक अत्याचार प्रकरणाची चर्चा सध्या महाराष्ट्रभर होते। त्याने लैंगिक अत्याचार करतानाचे काही व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत आणि ते 3 ते 4 व्हिडिओ सध्या माझ्यापर्यंत पोहोचलेत आणि ते व्हिडिओ मी अतिशय काळजीपूर्वक बघितले आणि ते व्हिडिओ बघितल्यानंतर काही गोष्टी माझ्या लक्षात आल्या किंवा त्याविषयी मला काही प्रश्न पडले। आता या प्रश्नांची चर्चा सध्या मीडियामध्ये आणि सोशल मीडियामध्ये जे वार्तांकन होतंय त्या वार्तांकनामध्ये कुठेही मला दिसत नाही। आता ते प्रश्न नेमके काय आहेत तेच मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमधून सांगणार आहे आणि त्याबद्दलचं नीटपणे विश्लेषण सुद्धा करणार आहे। त्यामुळे या व्हिडिओचं नीटपणे विश्लेषण ऐकण्यासाठी हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत पहा आणि व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्यानंतर जर व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा आणि हा व्हिडिओ तुमच्या जवळच्या महिलांना, तुमच्या मैत्रिणींना किंवा तुमच्या नातेवाईक असलेल्या महिलांना जास्तीत जास्त शेअर करा। शिवाय तुम्ही जर चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर तेवढं चॅनलला सुद्धा सबस्क्राईब करा। नमस्कार, मी सिद्धांत आणि लॉजिकल सिद्धांत आपल्या YouTube चॅनलमध्ये तुमचं अगदी मनपूर्वक स्वागत आहे। तर अशोक खरातनं केलेल्या लैंगिक अत्याचाराचं प्रकरण बाहेर आलं आणि त्यानंतर त्याची प्रॉपर्टी कुठं कुठं होती, त्याने महिलांचा कशा प्रकारे छळ केला, त्याच्याकडे कोणकोणते नेते किंवा अभिनेते जात होते किंवा कोणकोणत्या प्रसिद्ध हस्ती त्याच्याकडे जात होत्या, कुणाची प्रॉपर्टी त्याच्यासोबत आहे, या सगळ्या गोष्टींची सध्या चर्चा होते। पण एक गोष्ट या चर्चेमधून मिसिंग आहे आणि ती मिसिंग असलेली गोष्ट म्हणजे अशोक खरातचे हे व्हायरल होत असलेले व्हिडिओ। आता हे व्हिडिओ मी अतिशय काळजीपूर्वकपणे बघितले आणि हे व्हिडिओ बघितल्यानंतर माझ्या प्रकर्षानं निदर्शनास आलेली गोष्ट म्हणजे या व्हिडिओमध्ये अशोक खरात त्या महिलांवर जबरदस्तीनं अत्याचार करतोय असं कुठेही दिसत नाही। म्हणजे त्या महिला स्वतःच्या मर्जीनं अशोक खरात समोर स्वतःला प्रेझेंट करतायत असं दिसतं। म्हणजे जे व्हिडिओ तुम्ही बघितले त्या व्हिडिओमध्ये ती महिला स्वतःहून उठते आणि स्वतःहून त्या टेबलवर जाऊन बसते, या सगळ्या गोष्टी बघितल्या। म्हणजे अशोक खरात तिच्या हाताला पकडून काही टेबलवर बसवत नाही किंवा काही तिच्यावर जोर जबरदस्ती करत नाही। म्हणजे अशोक खरातनं दिलेल्या खोट्या आश्वासनांना भुलून या महिला त्याच्यासोबत सेक्स करण्यासाठी तयार झाल्या असं एकंदरीत यामधून दिसतंय। आणि हे सगळं निरीक्षण केल्यानंतर मला एक प्रश्न पडला आणि तो प्रश्न काय माहितीये, तर अशोक खरातकडे येणाऱ्या ज्या सगळ्या महिला होत्या किंवा त्यातल्या बहुतेक महिला होत्या किंवा अशोक खरातनं ज्यांच्यावर अत्याचार केला त्यातल्या बहुतांश महिला या उच्च शिक्षित आणि उच्च पदस्थ महिला होत्या। म्हणजे त्यातल्या काही महिला या सरकारी अधिकारी तरी होत्या किंवा सरकारी अधिकाऱ्यांच्या बायका तरी होत्या। आता हे सगळं बघितल्यानंतर या महिलांच्या शिक्षणाचा किंवा उच्च शिक्षणाचा नेमका फायदा काय झाला हा प्रश्न या निमित्तानं उपस्थित होतो। म्हणजे ज्या महिलांना स्वतःसोबत कोणीतरी सेक्स केल्यानंतर आपली योनी शुद्ध होऊ शकते असं वाटतं किंवा कोणीतरी दिलेलं मूत्र पिल्यानंतर किंवा कसलंही औषध असेल ते औषध पिल्यानंतर आपली आत्मशुद्धी होऊ शकते किंवा आपण पवित्र होऊ शकतो किंवा आपले प्रश्न सुटू शकतात असं वाटतं, त्या महिलांचं शिक्षण हे वाया गेलं असंच म्हणावं लागेल। बरं, कोणत्या तरी भोंदू बाबांना या उच्च शिक्षित महिलांवर अत्याचार करण्याचं हे पहिलंच प्रकरण नाहीये। म्हणजे तुम्हाला आठवत असेल की आसाराम बापू असेल, राम रहीम असेल किंवा आसारामचा मुलगा नारायण साई असेल, नित्यानंद महाराज असेल, या सगळ्या भोंदू बाबांनी सुद्धा हाच पॅटर्न वापरलाय। म्हणजे यातल्या बहुतांश बाबांनी, म्हणजे आसाराम सारख्या बाबांनी सुद्धा मी कृष्णाचा अवतार आहे असं म्हणूनच महिलांवर अत्याचार केले आणि या सगळ्या गोष्टींचं मीडियामधून अतिशय नीटपणे वार्तांकन झालं, नीटपणे विश्लेषण झालं। म्हणजे तुम्ही एवढं उच्च शिक्षण घेतल्यानंतर किंवा सरकारी पदावर गेल्यानंतर सुद्धा जर एखादा व्यक्ती आपल्यावर अत्याचार करतोय किंवा आपला बलात्कार करतोय किंवा खोटं बोलून अवैज्ञानिक गोष्टी सांगून आपलं शोषण करतोय, हीच गोष्ट जर तुम्हाला समजत नसेल किंवा तेवढी सारासार विचार करण्याची बुद्धी तुमच्यामध्ये डेव्हलप होत नसेल, तुमचं शिक्षण हे व्यर्थ गेलं हे मी तुम्हाला आज सांगतो। आणि जर अशीच परिस्थिती राहिली तर काल आसाराम बापू होता, राम रहीम होता आणि आज अशोक खरात आहे आणि उद्या कोणतरी वेगळा बाबा असेल। म्हणजे बाबा बदललेला असेल, महिला बदललेला असतील, पण फंडे मात्र तेच असतील आणि महिलांचं शोषण मात्र तेच असेल। म्हणजे महिलांनी नीटपणे सारासारपणे विचार केला नाही आणि स्वतःतला वैज्ञानिक दृष्टिकोन डेव्हलप केला नाही किंवा स्वतःला प्रश्न विचारले नाहीत तर यापुढे सुद्धा महिलांवर असेच अत्याचार होत राहतील हे मी तुम्हाला आज सांगतो। आता ही गोष्ट अनेक जणांना पटणार नाही की सेन्सिटिव्ह विषयामध्ये हा एवढ्या थेटपणे किंवा एवढ्या स्पष्टपणे कसा काय बोलू शकतो, पण कुणाला पटो अथवा न पटो असंच खरं आणि स्पष्ट बोलणं हीच माझी पद्धत आहे। आता ही गोष्ट पटो अथवा न पटो या गोष्टीचा तुम्ही नीटपणे विचार करा एवढंच मी तुम्हाला सांगतो। आणि हा व्हिडिओ
तुम्ही तुमच्या मैत्रिणींना असेल, तुमच्या बायकोला असेल, तुमच्या जवळच्या नातेवाईकांना असेल, तुमच्या बहिणींना असेल, या सगळ्या महिलांना पाठवा. म्हणजे त्या अशोक खरासारख्या भोंदूबाबाला भुलणार नाहीत आणि स्वतः सारासार विचार करून आणि विवेकी पद्धतीने विचार करून वैज्ञानिक दृष्टिकोन जोपासतील आणि या अशा भोंदूबाबांपासून स्वतःचं संरक्षण करून घेतील. आता हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि या व्हिडिओमध्ये मांडलेले विचार तुम्हाला पटतात का हे मला कमेंट बॉक्समध्ये सांगा. सोबतच तुम्ही जर अजूनपर्यंत लॉजिकल सिद्धांत आपल्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर आधी आपल्या चॅनलला तेवढं सबस्क्राईब करा. धन्यवाद.